मुंबईला जरी गॅस टंचाई असली ना तरी इकडे बघा कोकणामध्ये पूर्ण स्टॉक भरून ठेवला आहे. चला दत्तगुरूंचं दर्शन घेतले, आता निघूयात. सगळे गाडीची वाट बघतात. हे दिवा की मांडवी? दिवा. संगमेश्वरचा प्रसिद्ध वडापाव. हाय, आम्ही आपण एका डाव्यात आहे, एका डाव्यात. मी तिकीट आहे. हां मंडळी, आता आहे ना चिपळूण रेल्वे स्टेशन येते आणि गर्दी बऱ्यापैकी दिसते बघा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेत 10 वाजलेत आणि आज नवीन दिवसातल्या नवीन व्हिडिओला सुरुवात केली आहे. मंडळी, काल रात्री शिंपणे उत्सव होता आमच्या डिंगणी गावाचा. त्या शिंपणे उत्सवासाठी गेलो होतो. रात्री यायला संपूर्ण नमन वगैरे संपल्यानंतर घरी यायला 2 वाजले. त्याच्यानंतर मग सकाळी उठायलासुद्धा आज उशीर झाला आहे. आणि आज आहे ना दुपारी मांडवी एक्सप्रेसनी आपण परत आपल्या मुंबईला घरी निघणार आहे. तर त्याची सगळी तयारी सुरू आहे बघा. आर्या आणि गौरी इथे जेवणाची तयारी करतात. चुलीवरचं जेवण. आर्या चपात्या भाजते चुलीवरती आणि गौरी ना इकडे लाटून देते. आणि तिकडे आई पण घरी जेवण करते. आता दुपारी निघायचं आहे, त्याची तयारी. मुंबईला जरी गॅस टंचाई असली ना तरी इकडे बघा कोकणामध्ये पूर्ण स्टॉक भरून ठेवला आहे. चूल आणि ही गावची लाकडं कधीच संपणार नाहीत, न संपणारा विषय. सिलेंडर संपतील, सगळं संपेल. शेवटी माणसाला कोकणामध्येच यायचं आहे काही वर्षानंतर. कोरोनामध्ये माणसं सगळी जवळ आली आणि आता या युद्धामुळे आहेत ना गॅस सिलेंडर जरी संपले असले तरी कोकणातलेही ही लाकडं कधी संपणार नाहीत आणि चुलीवरचं जेवण कधी थांबणार नाही. आता दुपारी जेवण वगैरे मस्तपैकी निघू आणि हे गाडीमध्ये आपल्याला चपात्या वगैरे पण आपण घेऊन जाणार आहे, डबा वगैरे. त्याची सगळी तयारी चालली आहे. आणि मोर्याचं तिकडे फोटोशूट सुरू आहे. कॅमेरा घेतल्याने मोर्या सगळे फोटो काढतोय. आर्या आमचं जेवण सगळं बनवते छान. चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी आहे की नाही? आणि हा आमचा ना चुलीचा रूम आहे मस्तपैकी छोटासा. फक्त तिथे आपल्या सगळ्या पार्ट्यांचं जेवण वगैरे होतं. भाकऱ्या वगैरे, चपात्या वगैरे सगळं आपण करतो. गॅस आहे आपल्याकडे पण जास्त गॅसचा आपण कमी वापर करतो. छान आहे बघा. तिकडे आई कांदे वगैरे कापते घरी. चला मंडळी, आता मुंबईला निघालो आहे आणि मुंबईला जायच्या आधी आहे ना जरा आपल्या वाडीतल्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दत्तगुरूंचं दर्शन घेऊयात. आणि नंतर मग आता रिक्षा येईल आणि रिक्षा आली की मग आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि मग तिथून आपला मुंबईचा प्रवास सुरू होईल. चला, हे बघा, हे आपलं वाडीतलं दत्तांचं मंदिर. गुरुदेव दत्त. आणि इथे पालखी नाचवली होती रात्री. गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराज की जय. चला, दत्तगुरूंचं दर्शन घेतले, आता निघूयात. रिक्षावाले येतील आता. मंदिराचं पण काम करायचं आहे. आता कामाला सुरुवात होईल थोड्या दिवसात. चला, रिक्षा आले, आता निघूया.
बघा. हा हा आई, दे चल. दे दे तू. चला 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 काका. चला चल, हा चल. चला काळजी घ्या बाबा. हा चला फोन करतो. ओ आई चला चला बाय 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 बाय. हे नीट राहा. इथंच राहायचे. घट्ट पकड. अरे बॉटल नाही करते ग. हा ते पप्पा करतील. चला हा मंडळी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो आहे. हे बघा आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि गाडीचा टाईम आहे दुपारी 3:10चा मांडवी एक्सप्रेस. आणि आता आपण पोचलो आहे. अजून अर्धा तास बाकी आहे. बघूया. आणि इकडे आपलं हे रेल्वे उपहारगृह. आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो आहे. आणि हे बघा हे सगळेच आपले सगळ्याच वाडीतले आंबेवाडी बादेवाडी हे सोलकरवाडी आहे बघा सगळे. हे बघा सगळे गाडीची वाट बघतात. हे दिवा की मांडवी दिवा लेट. गाडी काल पण लेट होती आज पण लेट आणि मांडवी पण लेट आहे. भारी. इकडे पण बसले ते बघा. आहे करा गाडी उशीर आहेत. चला वेटिंगला बसूया आता. मुलं कंटाळा येतात. हे भरपूर उन्हामध्ये फिरलास ना. खूप उन्हात फिरलास. आमचा मोर्या पण काय झालाय उन्हातलं. सांभाळून जा. हो गाडी आले. चला कुठला डबा आहे. गाडी आले. दिवा पॅसेंजर सावंतवाडी दिवा. फायनली गाडी आलेली आहे. सांभाळून आरामात जा. जावा सांभाळून जावा. सांभाळून जा. खाली आहे गाडी ना. आहे बसायला भेटेल. बऱ्यापैकी आहे जागा खाली आहे. बसा जागा भेटेल तिथे बसून घ्या. हा बसून घ्या बसून घ्या. चल संदेश भाई. बाय बाय दादा. हे बाय संदेश भाई. संदेश बाय बाय. सावंतवाडी दिवा गाडी सुटले. आणि आता याच्यानंतर आहे ना मांडवी एक्सप्रेस येईल. मांडवी एक्सप्रेससाठी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे आता या गाडीनंतर मांडवी येईल. जर टायमात आली तर बरं आहे. म्हणजे लवकर आणि वेळेमध्ये पोचू. संगमेश्वर रेल्वे स्थानकात आल्यानंतर ना इथे जो खाऊंचा स्टॉल आहे त्या खाऊच्या स्टॉलवरती आपण आलो आहे बघा. प्रत्येक वेळी इथे आल्यानंतर आपण यांचा स्टॉल दाखवतो. ते घरे दे ना घरे सुकवलेले. अजून घेऊ. अजून एक दे.
हे आर्याला आवडतात फणस वेफर्स. वडापाव आहे, तू खाणार आहेस? 2 वडापाव. चटणी लावू नको. कोकम सरबत चांदेकरांचा खाजा आहे का? ₹50 सर. हा नको ना. एक शेंगदाणा लाडू दे. मालवणी का देता तू? असं असं ते बांधलं. संगमेश्वरचा प्रसिद्ध वडापाव घे. एक घे, एक दीदीला घे. तिकडे घेऊन जा मम्मीच्या इथे. कसं आहे रे वडापाव? फोड बघू. ऊन बघा काय कडक ऊन आहे. म्हणजे आता आहे ना उन्हाळ्याला सुरुवातच झाली. मे महिन्यापर्यंत आहे ना भरपूर. म्हणजे आता आंबा, फणस आणि कोकम, करवंद, रानमेवा आता भरपूर आहे. आणि त्याचा प्रोडक्ट आपण घेतला आहे बघा, कोकम सरबत. छान आहे. भारी ना. खाल्लास पण लगेच. जबरदस्त भूक लागली होती मोर्या. एक वडापाव 2 घासामध्ये खाल्लास. अजून हवं आहे काय रे? अजून पाहिजे वेफर्स. फुल आता मुंबईला जाईपर्यंत ना धमाका ना. गाडी यायला ना अजून वेळ. आणि हे बघा अजून आपल्या इकडे सगळी मंडळी इथे बसलेत. ब्लॉगमध्ये हा बघा. पकड पकड मस्त आहे. आपण पण ब्लॉगमध्ये येणार. हाय करा तुम्ही. हाय. आम्ही पुन्हा आपण मे एका महिन्यात डब्यात येणार एका आहे. डब्यात मेची काढली काय तिकीट? नाही मेची आता काढणार. आम्ही काढून जातो. आमच्या पूजेचं जेव्हा कन्फर्म होईल ना त्याच्यात नाही मला सांगा म्हणून आम्ही एवढे 4 तारखेची काढली आहे. केशव त्यांना मला आताच बोलले मला 13 किंवा 14. 13 म्हणजे 11. चला मंडळी ट्रेन आलेली आहे. हे बघा दुपारची मांडवी एक्सप्रेस. आता आपला प्रवास सुरू होईल संगमेश्वर टू दादर. आपला डबा आहे S5. सगळेजण आपण एका डब्यात आहे. S1 S2 डबा बघ किती काळा आहे बघ. एकदम घाण डबा. S5 हा S4 ठीक आहे. ठीक आहे. मी कढीपत्त्याचं झाड आणलं आपण. S5 पुढून चढूया. पुढून चढूया. तिथून डबा जवळ येईल आपलं. चला ठीक आहे. चढा. ये पुढे चल. चल इकडे चल. इथे चल. इथे पुढे चल. पुढे चल. पुढे चल. चल पुढे. 14 20 21. चलो कौन सा है? तिकीट आहे.
हां एकच डबा आणि सीट पण आपल्या सगळ्यांच्या एकत्र झाले मस्त फॅमिली एकत्र हां मग आता एन्जॉय करत जाऊ मस्त पैकी बाबूचा आशीर्वाद आणि इकडे जरा आलो तेव्हा सगळे हाय मस्त भारी खुश झालाय आशीर्वाद खूप झालं एक सगळ्यांना नंबर एक नंबर मेथी भजी खाणार ना आता हां शबाश शबाश चला ॲडजस्ट करा सगळे हे बॅग खाली टाकव सकाळी आम्ही आलो ना काय होत आहे वरती आपल्या इथे म्हणजे गाडी हाय मंडळी आता आहे ना चिपळूण रेल्वे स्टेशन येते आणि गर्दी बऱ्यापैकी दिसते बघा प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है हमारी सफर चिपळूणचे वडापाववाले एक पण मराठी माणूस नाही सगळे भैयेच आहेत जनरलला खूप गर्दी आहे रिझर्वेशनमध्ये काय एवढी गर्दी नाही आणि इकडे ना एक्झिक्युटिव्ह लाऊंज आहे प्रवाशांना बसण्यासाठी हे चहा घे पकड गरम आहे सांभाळ गरम देशाला चांदला येडे घरगुती चांदला येडे आवाज कडक आहे आवाज म्हटलं कडक आहे तुझं जबरदस्त चपली काढा ना लाल पिशवी दे बाबूला सांगा या मंडळी चहा प्यायला 15 मिनिटला चहा भारी स्पॉट ना हा स्पॉट आपण आधी पण शूट घेतला गेला गेला मोगरा गेला ऐका हे काय करते रे तुम्ही हात धुवायला आलाय झाले समोसे खाऊन जा सू करायला इकडे जा इथे जा ना इथे जा चला मंडळी फायनली दादर स्टेशनला उतरलो आहे आणि बाहेर आलो आहे बघा टॅक्सीसाठी आता टॅक्सी काही ते भेटत नाही ते मागे कैलास लस्सी आणि जर इथून टॅक्सी मिळाली तर लवकर घरी जाऊ आता वाजलेत किती माहिती आहे 9:30 झाले
लवकरात लवकर घरी जाऊ चला.